तुम्ही मला काय देता? माझ्यामुळे आलंच की काय? तुमच्याचमुळे आलो. नाही ना करणार ना इथं मान नाही मी म्हणतोय त्यांनी जर साबणाच्या चेहऱ्यावर जर मला ओळखलं असेल ना बाई तर मानलं तुला. अहो माऊली तुमच्यामुळे आम्हाला दिंडीला घेऊन आला असा विषय होता. 6 पाव आणि 4 पाव 10 पाव 5 वडे आणि 2 कप चहा. हो हो लकीली जागा भेटल्या मला. चरण कमल दालू रे भ्रमरा. तर हे आहे बरड. लईच रडत पडत बरडला आलेलो आहे. अवसान नाही राहिलं या अवसान पोटा आता माझ्या राहीना. रात्र झाली तरी लोक दर्शनाला येतच आहेत दर्शनासाठी. हे आहे बरडचं हनुमान मंदिर हे. आणि आज आहे शनिवार तर लांबून का होईना दर्शन घेऊया कारण हे आहे बरड. एक तर बरडला मला जागा मिळत नाही झोपायला. कशी तरी तासभर चालून एका दुकानाच्या बाहेर एकट्यापुरती जागा दिसली होती. तिथं झोपलो होतो तर त्या दुकानदाराने 3 वाजता उठवलंय. बोलतो उठा आणि दुकान होतं कपड्याचं. काय बोलू आता. एकतर मी 12 वाजता झोपलो 3ला उठलो. शरीर थकले होतं. डोळे तर उघडत पण नव्हते माझे. तसा चालत होतो मी. हा व्हिडिओ मी शेतामध्ये जेव्हा बाटली घेऊन बसलो होतो तेव्हाच आहे. मला ना ह्या हॉटेलचं नावच आवडलं एकादशी प्युअर व्हेज. म्हणजे फक्त वारीच्या जीवावर हॉटेल चालते अख्खं. वा वा नाईस. ते रोबोट चालल्यासारखं चालत होतो मी. पण जेव्हा थंड हवा लागायला लागली तेव्हा म्हटलं चला बरं आहे कुछ तो अच्छा हो रहा है भाई. तोंडाला साबणाचा फेस आहे माझ्या आणि त्यातून एकाने दादा अशी हाक मारली. आता मी म्हटलं दादा कोणी असू शकतं पण तो दादा जो माझ्या कानात गेला ना म्हटलं हा दादा आपलाच आहे. हळूच पाठी वळून बघितलं दादा सेल्फी. मी म्हणतोय भाई अरे साबण. दादा साबण काढू दे मग तरी घे. तो एवढा एक्साइटेड होता तो माणूस. आणि मी तोंडावरचा साबण काढता विचार करतोय भाई आता साबण काढणार कपडे घालणार कपडे धुणार ह्याला कधी सेल्फी देणार. हा थांबेल का वरचं. पण जसं तोंडावरचं साबण निघालं बाई टँकरचा नळाचा प्रेशर फुसकन पाणी फसकन चेहरा धुतला लगेच आता सेल्फी. त्यांनी असा फोटो काढला आणि माझा चेहरा आहे ना असा माझा चेहरा होता. मी म्हणतोय त्यांनी जर साबणाच्या चेहऱ्यावर जर मला ओळखलं असेल ना बाई तर मानलं तुला. नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरपोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. विठाला विठाला विठाला. आनंदी ते पंढरपूर पायी वारीचा दिवस 12वा आणि आज माऊलींची पालखी बरडहून सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुतेला जाते. इथे मुक्काम करते आणि उद्या महाशिरसला जाते. उद्या महाशिरसला काय असतं. महाशिरसला असतं रिंगण. ओके तयार व्हा रिंगणासाठी. चला माऊली चला. वा 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 आनंद घ्या. मला पण असं टाळ हातात घेऊन वाजवायचंय पण हे धरणार कोण. नाहीतर हे आहे ग्रामपंचायत राजुरी आणि सुंदर रांगोळी आणि हा आहे नगारा. चला चला मस्त वाजतोय सकाळ सकाळ. आहा आहा नगारा सकाळ सकाळी ऐकायला आहा लयच भारी. ऐकूया जवळ जाऊन ऐकूया. दिन्ना दिन दिना ग दिन्ना तीन तीन. मागच्या वर्षी तुम्हाला बघितलं होतं. हा मग तर ह्या वर्षी मी स्वतः वारीला आलो. काय बोलतो. हा. माझ्यामुळे आलंच की काय. तुमच्याचमुळे आलो. मागच्या वर्षी ना कॉलेजला नंबर लागला. मी म्हटलं 1 महिना सुट्टी होती. आलो मग या वर्षी वारीला. म्हटलं यांना भेटायची इच्छा आहे. परवा दर्शन झालं. म्हटलं यांना भेटू. इथं दर्शन असते तर सापडतील पण इकडे येऊन सापडले तुम्ही मला आज. तर फक्त नगाड्याच्या मागे मागे पळलो. बघा तुम्ही कुठल्या गोष्टीच्या मागे पळता ती तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकते काय सांगू शकत नाही. बरोबर. आता मी नगाड्याच्या मागे पळालो तर मला भेटला काय नाव आहे तुझं? रुद्र सोनवणे. रुद्र सोनावणे भेटलेला. कितवीला आहेस? आता 12वी झाली. MIT ला नंबर लागलाय माझा. मग 1 महिना सुट्टी होती. ओके मग आलो. नगराच्या मागचीच दिंडी होती आमची 27 नंबर. तुम्हाला मेसेज पण गेला तुम्हाला भेटू. हा का तू आहेस का? हा मीच होतो. अरे मला मेसेज आले होते भेटायचं म्हटलं भेटू सगळ्यांना मी हो बोलतो. पण खरंच हा भेटला मला. नशीबवान आहे मी. मला अशी माणसं भेटली. धन्यवाद. अहो माऊली तुमच्यामुळे आम्हाला दिंडीला घेऊन आला असा विषय होता. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आता गंमती झाले ह्याच्याशी मी बोललो तर मला हे कळलं ह्या पोरांनी
ह्या 2 टाळक्यांना आणले आणि मला ह्याला बोलतात ह्याच्यामुळं आम्ही वारीला आलो आणि हा आला माझ्यामुळे. म्हणजे बघा, पुण्य मिळणार ते मला मिळणार, तुम्हाला नाही मिळणार, ह्याला नाही मिळणार, मला मिळणार. सगळं शेवट मूळ बीज मी आहे. धन्यवाद तुम्ही वारीला आलात. रामकृष्ण हरी. धन्यवाद तू ह्यांना वारीला आणलंस. हीच माझी इच्छा होती जी कुठेतरी पूर्ण होताना सफळ होताना दिसते मला. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. रामकृष्ण हरी. अहो मला आत्ताच कळालं, ह्या जे जंगल आहे ना, झाडा झुडूप वनातून दिसत आहेत का दिंड्या, इथून माऊलींची पालखी आज जाणार आहे. मला वाटलं पुढच्या रोडने जाणार आहे. बापरे, आली पालखी, आली बोलेपर्यंत आले. माऊली माऊली, पोलीस आले म्हणजे माऊली आले 100%. हे बघा माऊलींचं दर्शन. आम्ही रस्सीच्या आत आहे का? रस्सीच्या आत आहे. माऊलींचा प्रवास कसा असतो आज आपण बघूच या. मी ह्यांना म्हटलंय, हे बघा हे आहेत ना, ह्यांना म्हटलं मला आज दाखवाच प्रवास. आज ते प्रवास दाखवणार आहेत मला. माऊलींच्या पालखीसोबत आज एवढा मोठा प्रवास केलेला आहे मी. मला कसं काय झालं कळलंच नाही, पण माऊलींसोबत प्रवास केला आहे फुल असा आतमधून. एकदम मला असं वाटतं की माऊलींच्या सिक्युरिटीमध्ये मी चालतोय. म्हणजे मला कोण काय बोलूच शकत नव्हतं. धन्यवाद माऊली. काय माऊलींचे उपकार, माऊलीला कसे फेडू, काय करू माऊली तुमच्यासाठी मी, सांगा माऊली. थांबा काका थांबा, एवढे सांगतात नका जाऊ तरी घुसताय, कळतच नाही. साधू बुवाचा ओढा इथला जस्ट एक ब्रेक संपलेला आहे आणि नंबरने असलेल्या दिंड्या चालू झालेल्या आहेत. आणि तोपर्यंत जी मंडळी बसली होती ती बसलेलीच आहेत त्यांच्या दिंडीची वाट बघत. आता हे जसं की दिंडी नंबर 5 चालू आहे रथापुढे. तिथे रथ आहे जो फक्त मला दिसतोय, तुम्हाला दिसू शकत नाही आहे कारण आपला मोबाईल आहे. आपने को चाहिए फुल लेन्सवाला. आज अखेर शेवटी मी माझ्या भुकेचा बांध तोडला. मी सकाळी त्या वडापावच्या दुकानामध्ये गेलो, बोललो भाई वडापाव दे. एक आवडला, म्हटलं भाई 5 वडापाव दे. 5 वडापाव प्लस पहिला वडापाव असे 6 वडापाव, 2 कप चहा विथ 4 पाव. किती झाले? 6 पाव आणि 4 पाव, 10 पाव, 5 वडे आणि 2 कप चहा. एवढं खाल्लं सकाळी आज 7 वाजताच बरं का, 7 वाजताच. त्यामुळं आता शक्ती आहे पण त्याचं माहिती नाही पुढे कशात रूपांतर होईल. देखो 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 हम किधर आ गए. ये है पुल. हा पुल तो नाही, हा वेगळा पुल आहे, पण हा पण तसाच आहे, त्याला दुसरी बाजूच नाही आहे. अयो डेंजर. फोटोसाठी वर जावं तर वरच्या वर जावं लागेल. नको, चला बाबा गपचूप. हे बघा कसलं आहे, पोलीस बड्डा सातारा लिहिले, बड्डा सातारा सोलापूर. हो हे काय, हरपली सत्ता वासना, मुराली असेल का मुरली असेल, चेक करावं लागेल. पण हे चांगलं केलं यावेळेस. हे काय असे बोर्ड लावलेत, कुठे गेले बोर्ड ज्याच्यावर अभंग लिहिलेलं आहे. ज्ञान विज्ञान हरी नांदे आयुष आमुच्या दारी, भाईजू अभ्यंतरी जाला देव. मला वाटतं हे चांगलं आहे, नवीन आहे ह्या वर्षी पहिल्यांदा, पण तरी ना चेक करायला पाहिजे. काही शब्द आहेत ना चुकीचे असतात, म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार चुकीचा प्रिंट होतो बऱ्याचदा, कारण सांगू शकत नाही बाई. ते चेक करायला पाहिजे. चेक केला असेल कोणी तर ठीक आहे. जसं मगाचा शब्द मला डाऊटफुल वाटला जो मगाशी पहिला वाचला. सो इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू चेक अँड लेट देम नो दॅट दिस इज रॉंग. इथं शक्यतो जी माणसं दिसत आहेत ना, हे दिंडेवाली नाहीत बरं का, हे लोकल आहेत, ग्रामस्थ आसपासचे पंचक्रोशीतले तशी माणसं आहेत असं वाटतंय. आणि ते खूप लांबपर्यंत उभे राहिलेत जस्ट टू हॅव अ ग्लिम्पेस ऑफ माऊली. चल, मला त्या एवढ्या सगळ्या पाट्यांमध्ये एक ओळखीचा अभंग, म्हणजे जी आम्हाला शाळेमध्ये 9वी 8वीला 10वीला कवितेच्या प्रकारामध्ये होती, ती अशी की त्याचा आता सगळं दिसत होतं मला. खावा काय खातोय? दे ना चांगलं, जरा चांगलं काय ती प्रोटीन जाऊ दे शरीरात माझ्या. हा बॉस काय बघा
आता मी जे अभंग बोलणार होते हेच होतं. पहिलं तो गे काहू कोकता है शकून गे माय सांगताय. यांचा राज्य विशेषांक या ठिकाणी साक्षरता अभियानासाठी. बरेच जण म्हणतात की थांब ना लगेच नको येऊ. बरेच जण म्हणतात की आम्ही 5 वर्षापासून तुम्हाला बघतोय. 5 वर्ष बघणारे बरेच जण आहेत, 4 वर्ष भेटणारे खूप जण आहेत, पण 4 वर्ष माझ्यासोबत वारीला मला भेटणारी माणसं जी आहेत त्यातल्या ह्या चौघी, हीच ती 4 मंडळी आहेत. ह्याच त्या 4 माऊली आहेत जे मला 4ही वर्ष झालं वारीमध्ये भेटतात आणि ह्याच टप्प्याला भेटतात. आणि हे भेटलं की माझं टेन्शनच जातं. ह्याचं मेन कारण आहे तुम्ही मला काय देता. हे देतात मला चकली, लाडू, शेव, चिवडा, बुंदी, जे काय त्यांच्या पिशवीमध्ये आहे त्या सगळ्याचा हकदार मी असतो. तो माझा प्रसाद. जय हरी. जय हरी, जय हरी. बोला मावशी काय बोलताय. पंढरीची वारी ले भारी, जे बोला जय हरी. वा वा, जय हरी, जय हरी. मामी मावशी खुश झालेल्या आहेत भेटून. जय हरी. मावशी ओळखत नाहीत मला पण त्या मला भेटून खुश झाल्यात. आणि एवढ्या लांबून चालत आल्यावर आपण आता पोहोचले ग्रामपंचायत कारुंडे. सगळे पोलीस अधिकारी सज्ज आहेत आणि तिकडे आतमध्ये पालखीला जाण्यासाठी वाट तयार केलेली आहे. पोलीस अधिकारी सगळे सज्ज आहेत माऊलींच्या स्वागतासाठी. माऊली यायला वेळ आहे अजून पण तरी सुद्धा. आणि माऊलींची पालखी दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी आलेली आहे विसावा करायला. माऊलींच्या पादुकांचा अभिषेक झाला की भोजन, मला वाटतं नैवेद्य दाखवलाय माऊलींना आत्ताच. हे आहेत आणि अजून एक असतात महाराज, हे असतात. ह्यांनी त्यांना भोजन दिलेलं आहे. जे असंच म्हणतात ना, शब्द चुकीचा असेल माफ करा पण भावना तीच आहे. आणि आता माऊलींच्या पादुका पुन्हा तिथे जातील जिथे माऊली विश्राम करतील. हो हो, लकीली जागा भेटल्या मला. एक जण मला घेऊन आला, बोला इथे बस. डिजिटल वारीमध्ये यावर्षी चालत वर्ष तुम्हाला शोधून जाऊन आलो, पण नेमकं तुम्ही आज यावर्षी मला भेटले, मस्त आनंद वाटला. हा, तुम्ही पण बोला बोला. तुम्ही योगायोगाने तुम्ही आम्हाला इथे भेटलात, तोही आमचा एक चांगला प्रसंग आम्हाला इथे पाहायला मिळावा. सकाळपासूनची ही दुसरी घटना आहे ज्याच्यामध्ये एक कोणतरी व्यक्ती ओळखीचा असतो, जो परिचय असतो, जो मला ओळखतो, मला पाहतो, ते हे आहेत. आणि ह्यांच्या ओळखीने ह्यांनी काही ह्यांना घेऊन आले. झालंय काय, चेन रिॲक्शन. एक ने एक को जोडा, एक ने एक को जोडा. काही का रूपाने का होईना वारी पसरते, वारीसाठी लोक येत आहेत आणि त्याचं छोटंसं कारण मी आहे, मी त्याचा भाग आहे, ह्याचा मला आनंद आहे. धन्यवाद तुम्ही सगळे आलात. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण. चरण कमल दालू रे भ्रमरा, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. आता काय कुठलं गाव होतं रे. कारुंडे. गप. हा बघ बोललो ना, चुकीचंच आहे. कुठलं तरी एक गाव होतं असं जिथून आम्ही विसावा करून निघालेलो आहे. एवढी झोप लागली आहे की मी नाव पण विसरलोय गावाचं. चला, नाही धरमपुरी झालं, कारुंडे बघा. हा, 4 लोकांनी 4 नावं सांगितली पण एकाने बरोबर सांगितलं. शेवटी माझंच खरं निघालं. कसं काय देव मला एवढे हुशार केले देवानी काय माहिती. माऊली माऊली माऊली. हवा सुटलेले जोरदार पताका हवेमध्ये. हुबळीची कर्नाटकची दिंडी आलेली आहे. वा 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 वा, मी पहिल्यांदा बघतोय कर्नाटक हुबळीची दिंडी. आणि भाषा पण बघा वेगळीच लिहिलेली आहे. वा 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 वा. सुगमानो कर्नाटका. ओ बाबा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी येला वेडू. हा, आलं तर ಏನ ಏನ ತಿಂಡಿ ಏನ ಕನ್ನಡ ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಮಾನ ಕನ್ನಡದ ತಿಂಡಿ आलेले आपल्या विठाला आला निरंजन. मोरोची आलेला आहे. मोरोचीला आलेले आहेत माऊली. घ्या दर्शन मोरोची. आज तर मला खरंच खूप जण भेटले, पण जास्तीत जास्त वेळेस काय झालं, एकतर मी शांत बसलेलो असेल, पडलेलो असेल, काहीतरी वेडेवाकडं करत असेल आणि त्याच टायमात भेटलेत.
त्याच्यामुळे ना त्यांचं रेकॉर्डिंग येऊ शकलो. पण त्यातले विशेष काही लोक असे आहेत ना ज्यांना मी दिसलो ना फक्त येतात एवढंच करतात, म्हणजे हात जोडतात, खुश होतात आणि समाधान दर्शवतात चेहऱ्यावर. अरे तुम्हाला भेटलो, तुम्ही काय काम करता, अशा टाईपचं चेहऱ्यावर समाधान असतं एवढंच. त्यांना व्हिडिओमध्ये येण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यांना मी व्हिडिओ काढावा अशी अपेक्षा नाही आहे, बट दे आर हॅपी. त्या सर्वांचे पण आभार. आज बरेच जण भेटले. त्यापैकी सकाळी किस्सा झाला. मी ज्या हॉटेलमध्ये वडापाव खात होतो तिथे माझ्यासमोरच एक फॅमिली बसली, म्हणजे नवरा बायको मुलगा काका मामी असे 4-5 जण होते. तर ना त्यातल्या त्या मॅडम त्या माऊली माझ्याकडे बघत होत्या. मी म्हटलं मला कळलं की ह्यांनी मला ओळखलेलं आहे, पण ते बोलत नव्हत्या. कसं बोलू. बराच वेळ झाला. त्यांनी खाल्लं, मी खाल्लं, त्यांचं खाऊन झालं, माझं खाऊन झालं. मग खाऊन झाल्यानंतर जाता ते म्हणाला आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो बरं का, आणि मी खात होतो. एवढंच बोललो मी. माझं त्यांना म्हणणं होतं त्यांना म्हणायचं आहे मला, अहो जर तुम्ही आधीच बोलला असता, आपण एकत्र खाल्लं असतं फॅमिलीसोबत, मस्त सगळ्यांचा व्लॉग झाला असता, गप्पा मारल्या असत्या. तुम्ही काय उगाच थोडंसं लाजल्यामुळं राहिला ना व्हिडिओ तुमचा. आणि दुसरा किस्सा पण आहे. आज बरेच फॅमिलीचे भेटले. त्यातली एक फॅमिली भांडूप नाही भिवंडीवाली होती, ज्यात ते 2 जण माणसं बोलतात ते. आणि एक फॅमिली होती ती कोपरखैरणे नवी मुंबईची होती, ज्यांचा व्हिडिओ नीट आला नाही आहे, कारण तेव्हा मी आतमधला व्हिडिओ काढत होतो आणि नेमकं मी कॅमेरा फिरवला आणि त्यांचा थोडासा व्हिडिओ खराब आलेला आहे. बट मी ना खाली उतरत होतो फोटो तरी काढूया म्हणून. ते बोलले नाही वर बसा. मग मी वर बसलो आणि वर बसून असं म्हणजे असा फोटो आहे. आता काही इंटरनेट चालत नाही आहे, जर तो फोटो आला असता माझ्याकडे तर मी टाकला असता, पण तो फोटो पण माझ्याकडे यावा आणि मी तो टाकणार आहे. लय मस्त बोलले ते लोक, पण व्हिडिओ घेण्याचं एवढं काय जमलंच नाही मला. बट त्यांचे पण आभार. आणि खूप लोक भेटले यार, सर्वांचे आभार. आणि आता सगळ्यात डेंजर पॉईंट, मी जे सगळं म्हटलं होतं ना की वडापाव खातो, बघू त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर फायनली त्याचं रूपांतर कशात तरी झालेलं आहे. आणि त्याचं रूपांतर झाले आहे तापीमध्ये. थोडासा ताप आलेला आहे, कणकण आलेली आहे. आणि मी हा सभा मंडपात बसलेलो आहे. हा मुख्यमंत्री शेडवाला नाही आहे, हा नॉर्मल मंडप आहे. त्याच्यामुळे इथं पण लाईट नाही आहे. इथंच बसून मी काम करतो आहे. आणि काम झालं की हळूहळू चालेल. गोळ्या घ्यायला जायचं होतं, पण गोळ्या घ्यायचं म्हटलं पाणी नाही आहे. पाणी प्यायचं तर मग खाणार कधी, असं सगळा जांगळ गुत्ता झालेला आहे. तरीसुद्धा मी टेन्शन न घेता व्हिडिओचं काम करतो आणि पुढे चालत जातो. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो. हे लातूरचे आहेत, माझ्या बाजूला बसलेले आहेत. गप्पा झाल्या आमच्या थोड्याशा. तुम्ही कमेंट करत राहा, व्हिडिओ बघत राहा. अरे काय व्ह्यूज कमी येत आहेत आहे, जरा बघा ना मनापासून, जरा छान. आणि लोकांना शेअर करा. आमचं कार्ड वोडाफोन मुंबईचं कार्ड इथं नाही चालत, माझं पण नाही चालत. वोडाफोनचं कार्ड आहे माझं. वायफाय नाही, इंटरनेट नाही, चार्जिंग नाही, कसं काम करतो आहे. सो दमलो बाबा. आणि मला ना एक इंटरेस्टिंग सांगायचं होतं. सकाळी मला 1-2 जण भेटले. त्यातले एक जण मला म्हणाले की माऊली तुमचा माझा आवाज कधी ऐकला आहे नाही. मी म्हटलं माझा आवाज नाही, तुमचा जो आवाज आहे ना, तुमचे शब्द फेक. म्हटलं आवाज, मी तर गायक नाही आहे, मग ह्यांना माझा आवाज का आवडत असेल. पण काही लोकांना आवाज आवडतो. आय डोंट नो वाय, कसं काय शक्य हाय. असोत, सर्वांचे खूप मनापासून आभार. तुम्ही माझ्यावर नाही प्रेम करत, तुम्ही ॲक्च्युली त्या डिजिटल वारकरीवर प्रेम करता. तो आहे तसाच साधा भोळा नटखट, बडा नटखट है किसन कन्हैया यशोदा मैया. तर दुसरा जागा तो उद्या आहे पहिलं गोल रिंगण उद्या होणार आहे मंडळी, तयार राहा. जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल.